वर सुरू आहे। पुढील 15 ते 20 मिनिटांमध्ये ब्रेक दुरुस्त होऊन वाहतूक पूर्ववत केली जाईल अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे। रेल्वे गाड्या काही रद्द करण्यात सुद्धा आलेल्या आहेत। शुभम बोडके आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। शुभम, काय नेमकी स्थिती आहे त्या ठिकाणची? कारण अनेक रेल्वे गाड्या या एकापाठोपाठ एक थांबवण्यात आलेल्या आहेत। किती वेळ लागू शकतो साधारण? नक्कीच यामिनी, मी सध्या ज्या मालगाडीमध्ये बिघाड झालेला आहे त्या ठिकाणी आहेत। ही जी मालगाडी आहे तिच्या प्रेशर पाईपमध्ये या ठिकाणी बिघाड झालेला होता। त्या ठिकाणी ही संपूर्ण मालगाडी या ठिकाणी थांबून आहे। त्यामुळे ज्या लांब पल्ल्याच्या रेल्वे आहेत त्या देखील या ठिकाणी थांबून असल्याचं पाहायला मिळतंय। ज्या वंदे भारत असेल, त्यासोबत तपोवन एक्सप्रेस असेल आणि इतर ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्या जवळपास 1 ते 1.5 तासांपासून खोळंबल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। लहवीत ते देवळाली दरम्यान या ठिकाणी हा संपूर्ण बिघाड झाल्यामुळे या ठिकाणी ह्या सगळ्या ज्या गाड्या आहेत त्या थांबून आहेत। एकूण जर पाहिलं तर सध्या या मालगाडीचं आता दुरुस्तीचं काम या ठिकाणी युद्ध पातळीवर सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। यानंतर ज्या सर्व गाड्या आहेत त्या पूर्ववत पुन्हा सुरू होतील अशी माहिती रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात येते। मात्र सध्या पाऊस देखील जो आहे तो सुरू आहे, त्यामुळे या कामामध्ये देखील काही प्रमाणात अडथळा येताना आपल्याला पाहायला मिळतोय। एकूण जर पाहिलं तर हीच ती मालगाडी आहे आणि या मालगाडीमध्ये काही प्रमाणात दुरुस्ती जी आहे ती झालेली आहे। मात्र या काही इतर ज्या गाड्या आहेत त्या देखील आता सुरळीत करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। एकूण जर पाहिलं तर या संपूर्ण लहवीत ते देवळाली कॅम्प परिसरामध्ये या ठिकाणी ही गाडी जवळपास 2 तासापासून या ठिकाणी थांबून आहे। तिच्या प्रेशर पाईपमध्ये काही बिघाड जो तो झाला होता आणि त्यानंतर रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून तात्काळ या ठिकाणी युद्ध पातळीवर काम देखील सुरू करण्यात आलेलं आहे। मात्र पावसाचा जोर देखील मोठ्या प्रमाणात वाढतोय आणि त्यामुळे कामामध्ये काही प्रमाणात अडथळ्यात येत असल्याची देखील आपल्याला परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते आणि जवळपास 20 ते 25 मिनिटं अजून लागू शकतात आणि त्यानंतर जे ते संपूर्ण ज्या रेल्वे आहेत त्या पूर्ववत सुरू होतील अशी माहिती जी रेल्वे प्रशासनाने दिली आहे। यामिनी, अगदी धन्यवाद शुभम सविस्तर माहितीसाठी। पुढची बातमी बघूयात। अति मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्याचा दुष्काळ हा पूर्णपणे मिटवून टाकलाय। जिल्ह्यामधील पाणी प्रकल्प तुडुंब भरले आहेत। नदी आणि नाले ओसंडून